इकॉनॉमिक्सची NCERT यामध्ये काय पाहणार आहोत आपण, तर सगळ्यात आधी इंट्रोडक्शन, नॅशनल इन्कम आणि मनी बँकिंग आणि उरलेले 3 टॉपिक्स. फक्त हे आधी मार्क का केले, तर ह्या टॉपिकमध्ये जे काय आहे ते कव्हर होईल. पण ही NCERT प्रचंड किचकट आहे. यातले आहे तसे एक्झाम्पल नाही. टॉपिक्स कव्हर होतील, फक्त एक्झाम्पल आणि इतर काही गोष्टी बदलल्या. तर तुम्हाला हे असं होतं का की इकॉनॉमिक्स आहे आणि काही समजना, तर काळजी करू नका, पण एक गोष्टीच्या माध्यमातून सगळं शिकवणार आहोत. तर हे श्री जगतपिता दूर कर ये व्यथा, ऐका आता सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. तर सुरू करू. गोष्ट अशी आहे की समजा हे एक बॅरन जागा आहे, निष्पाप म्हणजे निर्जीव. तर इथले तुम्ही राजे आहेत. आता तुम्हाला राज्य बनवायचंय आणि इथली इकॉनॉमिक्स सेट करायची. तर तुम्ही 4 आपले कार्यकर्ते नेमले आणि सगळ्यात पहिल्यांदा कार्यकर्त्याला म्हणले आपण एक काम करू, हे वस्तूंच्या स्वरूपात सगळं चालू द्या, देवाणघेवाण. मग वस्तूंच्या स्वरूपात देवाणघेवाण सुरू झाली. पण आता दुसऱ्या कार्यकर्ता म्हणला, महाराज महाराज, ते म्हणले काय, तर ते म्हणले जरा याच्यात आहे ना नीट डिवाइड केलं पाहिजे. ते म्हणले काय डिवाइड करतो भावा, तर मग 3 सेक्टरमध्ये डिवाइड झालं, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. पण हे जे ओव्हरऑल मोठं इकॉनॉमिक्स आहे, त्याला राजा म्हणलं एक याला पण नीट डिवाइड करा. तर जे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, जसं जगाची अर्थव्यवस्था, ते झालं मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि देशाची किंवा एका कंपनीची अर्थव्यवस्था, तर ते झालं मायक्रो इकॉनॉमिक्स. देशाची अर्थव्यवस्था पण मॅक्रो इकॉनॉमिक्स. ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या मॅक्रो, आणि ज्या छोट्या गोष्टी आहेत तर ती मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये डिवाइड होतं. मी जसं म्हणलं की सेक्टर्स, आता याचे मग वेगवेगळे परत डिफरन्सिएशन केले सेक्टर्समध्ये. सेक्टर्समध्ये आपण काय पाहणार आहोत, त्या सेक्टरचं नेचर कसं आहे, कंडिशन्स काय, टर्म्स आणि ओनरशिप, याच्यावरून कसं सेक्टरमध्ये वेगवेगळे भाग पडतात. तर सगळ्यात आधी बघू, मानवाचा ज्या सेक्टरवर कंट्रोल नाही त्याला प्रायमरी सेक्टर म्हणता येईल. जसं उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर असेल, याच्यात कितपत मानवाचा कंट्रोल आहे. म्हणजे तुम्ही कधी ऐकलंय का की रिलायन्सची बकरी किंवा टाटाची म्हैस, हे असलं काही ऐकत नाही. त्यामुळे हे झालं प्रायमरी सेक्टर. त्यानंतर सेकंडरीमधनं म्हणता येईल की नवनिर्माण होतं, किंवा प्रायमरी सेक्टरमधनं जो आउटपुट निघतो तर ते सेकंडरी सेक्टर. उदाहरणार्थ गहू, शेतीतनं हा गहू निघणं, हे काय झालं, तर हा प्रायमरी सेक्टर झाला. आणि त्याच्यापासून पीठ बनणं हे सेकंडरी की नवनिर्माण झालंय. टर्शरी सेक्टरमध्ये काय, तर ह्या 2 सेक्टर्सना जे हेल्प करतं ते टर्शरी सेक्टर. उदाहरणार्थ फॅक्टरीमध्ये गहू, सगळ्यात आधी ॲग्रिकल्चरमध्ये गहू बनला, त्यानंतर तो त्याच्यापासून पीठ बनलं, आणि नंतर फॅक्टरीमध्ये बिस्किट बनलं. सो हे बिस्किट बनण्यासाठी तुम्हाला ट्रान्सपोर्ट, किंवा हे बनवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय लागेल, तुम्हाला ट्रान्सपोर्ट लागेल, बरोबर. तर ट्रान्सपोर्ट हे काय झालं, हे टर्शरी सेक्टर झालं. हॉस्पिटल, ह्याच्यात काही नवनिर्माण नाही होते. म्हणजे तुम्ही कधी ऐकलंय का नवीन हात बनवून दिला डॉक्टरनी किंवा पाय बनवून दिला, नाही. तर हॉस्पिटल टर्शरीमध्ये येईल. त्यानंतर कम्युनिकेशन येईल, तसंच एज्युकेशन, नवनिर्माण होत आहे का, ओके, हे टर्शरी सेक्टर येतील. आता याच्या टर्म्स आणि ओनरशिप, वरती जे आपण डिवाइड केलं ना, नेचर, टर्म्स, ओनरशिप, तर हा दुसरा रकाना आहे की टर्म्स आणि ओनरशिप बघूयात काय आहेत. तर याच्यात पण परत 2 भाग केले. काय की आपण म्हणलं प्रधानजी, हे मोठे मोठे तुम्ही सेक्टर तर करून टाकले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आता समजा की असं झालं की काही लोक तर आपण त्यांना फिक्स काम द्यावं लागतंय, आणि काही लोक जी आहेत, जसं काय झालं की आपल्या इथं समजा पाईप तुटली, तर पाईपसाठी वेगळे लोक आहेत. ज्यांना ठराविक काम आहे त्यांना आपण 100% अपॉइंट नाही केलं. मग एक काम करू, ते म्हणले त्याच्यात पण 2 भाग करू, की ज्यांची टाइम फिक्स आहे, ज्यांची सॅलरी फिक्स आहे आणि सुट्टी फिक्स आहे, त्यांना ऑर्गनाइज सेक्टरमध्ये टाकू. आणि ज्यांचं हे तिन्ही फिक्स नाही, त्यांना अनऑर्गनाइज मध्ये टाकू. म्हणजे उदाहरणार्थ कार्पेंटर वगैरे हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये येईल. त्यानंतर ओनरशिप मध्ये पण प्रकार ठेवू, की आता असं नको व्हायला की आपल्या राज्यात काय होईल, सगळं गव्हर्नमेंटच. सुरुवातीला तर गव्हर्नमेंटच ठेवू, की यांना नाही तर आरामचोटांना काय कळायचं.
मग गव्हर्नमेंट. पण मग हळूहळू काही व्यापारी आले महाराज करत. मग ते म्हणले आम्हाला पण आमचा व्यापार करायचा आहे. मग थोडासा प्रायव्हेट सेक्टर, की ओनरशिप प्रायव्हेट सेक्टरकडे असेल ह्या भागांमध्ये. ओके, आता हे बघूयात. हे जे आतापर्यंत सांगितलं ना, प्रायमरी, पब्लिक, प्रायव्हेट, ऑर्गनाइज, अनऑर्गनाइज सेक्टर, त्यावरून एक उदाहरण बघू. तर तुम्ही सांगा आर्मीमध्ये काय कशात येईल? तर आर्मी नवनिर्माण करते का? नाही. त्यामुळे ते टर्शरी, पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट, आणि ऑर्गनाइज सेक्टरमध्ये टाइम सॅलरीचा फिक्स आहे, टाइम फिक्स आहे त्यांच्या कामाचा, आणि सुट्टी फिक्स आहे. ओके, सिंगर टर्शरीमध्ये येईल. त्यानंतर अनऑर्गनाइज येईल. ओके, आता टी सिरीज वगैरे हे कंपन्या वगैरे त्या मग अगेन की ऑर्गनाइज सेक्टरमध्ये येतील. त्यानंतर बघूयात, हे आपण बघितलंच की ऑनरशिप बघितली, प्रायमरी सेकंडरीची. टर्शरीमध्ये आणखीन एक बघूयात की जसं जॉईंट व्हेंचर किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे असतं. उदाहरणार्थ हे गव्हर्नमेंट आहे. ओके, हे गव्हर्नमेंट आहे आणि त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की रस्ता बनवून दे भावा आम्हाला. फक्त टर्म्स काय ठेवल्या की 10 वर्ष या रस्त्याला काही झालं नाही पाहिजे, आणि जर काही झालं तर याची रिपेअरिंग तू करणार. पण यासाठी कागद पाहिजे ना. मग प्रधानजीला सांगून आम्ही एक कागद बनवून घेतला, याला बोलतात MOU, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, की याच्यात ह्या सगळ्या टर्म्स लिहिलेल्या असतील. ओके, आणि अंडरस्टँडिंगने काही गोष्टी करू. बरोबर, उदाहरणार्थ आता सगळा सरकारकडे पैसा नाही आधीच आपल्या, मग आता आपण काय करू, इथं एक रोड टाकू. एका कंपनीला म्हणू की इथून इथं असा रोड टाकायचा आहे. फक्त एक काम कर, पुढचे 10 वर्ष सिमेंट तुझं सगळं तुझं 30% अमाऊंट सारखं आम्ही देतो, आणि 10 वर्ष इथून ज्या गाड्या जातील त्याचा टॅक्स कलेक्ट करायचा अधिकार तुझा. तो पण म्हणला ओके, मस्तच की. सो असं पब्लिक प्रायव्हेट. त्यानंतर पुढे बघूयात की समजा आपल्या राज्यात प्रोडक्शन होत आहे एखाद्या गोष्टीचं, तर त्यासाठी काय लागेल. इथं माझी एक कंपनी आहे समजा, कट करूयात. त्यानंतर इथे एक कंपनी आहे माझी, ही कंपनी आहे. तर यासाठी उभं राहायला सगळ्यात आधी महत्वाचं काय, पैसा लागेल. ही इथं जमीन लागेल. त्यानंतर मी म्हणजे एंटरप्रेन्योर असतील, आणि शेवटी काम करायला लोक लागतील ना, लेबर लागेल. बरोबर, तर मग असं हे प्रोडक्शन. आणि याच्यात ओनरशिपचे टाईप बघूयात की समजा हे सगळं ओन करतंय गव्हर्नमेंट, तर ते सोशलिस्ट गव्हर्नमेंट असेल. त्यानंतर बराचसा पैसा हे सगळं प्रायव्हेट असेल, तर उदाहरणार्थ अमेरिका, तर ते मग कॅपिटलिस्ट कंट्री म्हणणार. आणि भारतासारखी जिथं पब्लिकचा पण काही स्टेक आहे आणि गव्हर्नमेंटचा पण स्टेक आहे, सो अशांना म्हणणार मिक्स इकॉनॉमी. आता विषय काय झाला, आधीच लोकांकडे पैसा नाहीये, मग गव्हर्नमेंट म्हणले काम कर, मोठं काहीतरी बनव. याला नाव दिलं जे लोकांना पैसा वाटेल. कसा वाटेल की 10 वर्ष ठेव, 10 वर्षासाठी पैसा दे, आणि 1-2% व्याज घे. मग त्याला बोललं बँक, आणि बँकमधनं काय दिलं जाईल, लोन. तर बँक आणि लोन या कन्सेप्ट महत्वाचे आहेत. पुढे बघूच आपण की त्या इकॉनॉमीवर कसा परिणाम करतात. बर, आता आम्ही परत म्हणलं प्रधानजी आले. प्रधानजी त्यांना म्हणलं की हे जरा कळ ना, कोण आपल्या याच्या राज्यात प्रोडक्शन करते आणि कोण बाहेर करते. बरं, काही लोक बाहेर पण गेली तर आपली, तर मला काही हिशोब कळ ना, मग त्यासाठी काहीतरी करा. प्रधानजी गेले आणि त्यांनी बनवलं एक सिस्टीम बनवली, त्याला नाव ठेवलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, GDP. तर पहिली ही 1 नंबरची सिस्टीम. तर त्याच्यात काय केलं की ह्या देशाच्या आत ज्या काही गोष्टींचं प्रोडक्शन अर्थात उत्पादन होत आहे याची टोटल संख्या, जी ग्रॉस म्हणजे टोटल, तर त्याला बोललं GDP. GDP कळलं. आणि कशाचं उत्पादन, तर इथं बनणाऱ्या वस्तू म्हणजे गुड्स आणि इथं मिळणाऱ्या सेवा अर्थात सर्व्हिस, याचं टोटल प्रोडक्शन इज इक्वल टू GDP. डन. सेवांमध्ये उदाहरणार्थ रिलायन्स जिओ सेवा देतं. आता याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करणार, म्हणजे समजा शेतकरीने गहू पिकवला, त्याच्यानंतर पीठ बनवलं,
आणि शेवटी ते कंपनीत जाऊन त्याचं बिस्किट बनलं. ओके, तर जीडीपी कशावर लागणार, तर ह्या अंतिम मूल्य शेवटच्या याच्यावर जीडीपी लागणार ना, ते ऍडिशन होईल की भावांनो, डबल डबल. आता समजा काय झालं की मी म्हणलं परदानजी जर वस्तू विकली नाही गेली तर त्याच्या जीडीपी म्हणजे तो जीडीपी मध्ये धरला जाईल का त्याच्यापासून निघणारं प्रोडक्शन. तर परदानजी म्हणले नाही महाराज. म्हणलं ओके कॅन्सल, आपल्याला तरी करायचंय. आता मी एक उदाहरण विचारलं, समजा की आपल्या देशात टाटा नावाची कंपनी, जिओ नावाची आणि LG बाहेरची कंपनी, आणि एक आपला माणूस आहे तो 110 रुपये बाहेर कमीतोय, मग याच्यात कोण कोण धरणार. मग परदानजी म्हणले टाटाचे पैसे, जिओचे इन प्रोडक्शन, LG बाहेरची त्याचं प्रोडक्शन, पण आपण देशाच्या सीमेमधलं बघतोय ना, सो मग हे रामचे पैसे नको धरायला. मग हे सगळे किती येईल टोटल जीडीपी, 150, 200, 100, 450. आता म्हणलं मग रामचं काय होणार भावा. अरे परदाने रामचं काय होणार सांग की. मग परदाने म्हणला की ग्रॉस त्यासाठी बनवलंय GNP, सेकंड ग्रॉस नॅशनल इन्कम. नॅशनल महत्वाचं आहे, ग्रॉस नॅशनल इन्कम. मग त्याच्यात काय काय धरणार आपण, टाटाचं धरणार, जिओचं धरणार आणि LGचं नाही धरणार. आता जो बाहेरचा राम आहे त्याचं धरणार. मग 150, 200 आणि 110 किती झाले, 460 रुपये. आता मग याचा एक फॉर्म्युला बनवला, मस्त असे एक फॉर्म्युला, जीडीपी आणि काय ऍडिशन केलं त्याच्यामध्ये परत, हा वाय म्हणजे काय, हा घरचा पैसा आहे, रामचा पैसा आहे. ओके, पण या जीडीपी मध्ये काय इन्क्लुडेड आहे, बाहेरच्या कंपन्यांनी कमवलेलं प्रोडक्शन. तर मग ते -X केलं, सो तो मग GNPचा असा फॉर्म्युला आहे. एवढं आलं लक्षात. हे बघा आता हे खाली उदाहरण पण दिलंय आणखीन हा फॉर्म्युला टाकून, हे बघू शकता तुम्ही. ओके, आता 3 केसेस आहेत की समजा GNP हा जीडीपीच्या जास्त आहे, म्हणजे प्रॉफिट होणार आहे देशाला जास्त का, कारण की नॅशनल्स आहे ना, नॅशनल्सनी जास्त कमवलंय, सो देशाच्या रुपयाची व्हॅल्यू पण वाढणार आहे. आता जीडीपी जास्त आहे GNP पेक्षा, म्हणजे ज्यात बाहेरच्या कंपन्यांचं पण प्रोडक्शन आलं, सो हा इतका प्रॉफिटेबल नाही. आणि आता मला एक सांगा की GNP आणि जीडीपी हा एकसारखा असेल का. असेल, कधी असेल, जेव्हा व्यापाराचं एकदम फारच परफेक्ट संतुलन, ही शक्यता फार कमी आहे. किंवा एखादी अर्थव्यवस्था बंद आहे, मग काय बाहेरनं कोण जाणार नाही आणि बाहेरनं काय पैसा येणार नाही. सो नॉर्थ कोरिया हे याचं उदाहरण आहे. त्यानंतर आता विषय काय झाला की समजा टाटा आहे, टाटाची गाडी कंपनीतनं बाहेर निघाली, ही गाडी काही तुटली फुटली, म्हणजे काय झालं, किंवा याच काहीतरी समजा हे तुटले पार्ट वगैरे, याचा अर्थ काय झाला, हे डेप्रिसिएशन झालं. सो हे डेप्रिसिएशन मायनस करायचं. तर जीडीपी असेल तर त्यातनं जर डेप्रिसिएशन मायनस केलं म्हणजे आपण काय धरतोय, सध्याचा अर्थ काय होतो, नेट. ओके, म्हणून हे काय झालं NDP. आणि GNP असेल तर हा जी रिप्लेस केला नेट, तर हे झालं NNP. सो पुन्हा एकदा सांगतो, मला वाटतं की हे सांगायची गरज आहे. ओके, तर जीडीपीचा अर्थ काय होता की एका देशात होणारं प्रोडक्शन, बरोबर, या देशामध्ये होणार. मग त्याच्यात आपण बाहेरचे धरत नव्हतो, म्हणजे बाहेर गेलेले आज जे देशवासी ते धरत नव्हतो. मग जीडीपी मधनं आपण डेप्रिसिएशन मायनस केलं, तर मग काय होईल ते NDP. आणि आता GNP, याच्यात हे जो बाहेर गेलेला माणूस आहे तो धरतोय, पण इथं ज्या फॉरेन कंपनीज आहेत त्या नाही इन्क्लूड करत. म्हणजे GNP मधनं जर डिप्रिसिएशन मायनस केलं तर हे होईल NNP. ओके, एखादी. ओके, तर पुढे जाऊयात. आता उदाहरणार्थ हे त्यासाठी सोडून घेतलंय, रमेशने बाहेर 40 रुपये कमवले, टाटाने 100, LG 80 रुपये आणि ओप्पोने ह्या कंपनीने 5 रुपये कमवले. फक्त डिप्रिसिएशन त्या वस्तूचं काहीतरी 10 रुपयाचं नुकसान झालंय. मग जीडीपी काय येईल, तर 40 आधी 40, त्याच्यानंतर टाटा इंडियन कंपनी, LG, हे रमेशचे 40 धरतील का जीडीपी मध्ये, नाही, हा फॉरेनर आहे. पण हे देशात झालेलं ह्या सगळ्यांचं प्रोडक्शन हे धरतील. 100 अधिक 80 अधिक 5 आणि हे किती झाले, ओके, 180 आणि हे 5, हा 185 जीडीपी झाला. पण जीडीपी मध्ये डायरेक्ट डिप्रिसिएशन मायनस केलं म्हणजे 10 मायनस केलं म्हणजे 175 झालं. त्यानंतर GNP बघू, याच्यात ह्या बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत 2, ह्या मायनस करायच्या, म्हणजे काय 100
हे 140 हा झाला GNP. पण आता ते 10 वस्तूंचं टोटल झालं काहीतरी, मग 10 मायनस केले तर 140 मायनस 10 म्हणजे किती, 130. हा आला आपला NNP. ओके, आता हे जे आहेत आपण मगाशी बघितलं की प्रोडक्शनला कुठले फॅक्टर्स कारणीभूत आहेत, तर कॅपिटल लागतं, लँड लागतं, लेबर लागतं, एंटरप्रिनर लागतं. तर यासाठी जे काही लागेल म्हणजे हे सगळं होऊन जे काही प्रोडक्ट निघेल तर त्याची जी प्राइस असेल त्याला बोलतात फॅक्टर कॉस्ट. ओके, आणि दुसरं असतं की याच्यात फॅक्टर कॉस्टमध्ये आता याच्यानंतर याच्यात गव्हर्नमेंट टॅक्स पण लावतात, किंवा याला सबसिडी देऊन हे स्वस्त करेल, टॅक्स लावून महाग करेल किंवा सबसिडी देऊन स्वस्त करेल. आता स्वस्त टॅक्स लावेल मग त्याला काय बोलणार आपण, MRP. ओके, आता GDP ॲट फॅक्टर कॉस्ट, मग तो जो GDP आहे तो फॅक्टर कॉस्टवर धरू, तर त्याचा फॉर्म्युला काय येईल, मग जी मार्केट प्राइस आहे त्यातनं टॅक्स मायनस केला आणि सबसिडी ॲड केली. आता हे नीट समजून घ्या. समजा एखादी वस्तू आहे, फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय धरत होतं, त्या 4 फॅक्टर्सवर, बरोबर. सो त्यातनं वस्तू बाहेर आली तर मग ती कन्सिडर करत होतो आपण, ही वस्तू आहे. पण याच्यावरती टॅक्स नव्हतो लावत, सो ते टॅक्स मायनस केला, पण गव्हर्नमेंटने त्याच्यावर सबसिडी दिली, सो ती तर कन्सिडर केली पाहिजे, म्हणून ती सबसिडी ऍड केली. एकच मिनिट द्या, काय लॅग आला होता. ओके, हां, तर ती सबसिडी ऍड केली. त्यानंतर GDP ॲट मार्केट प्राइस, एखादी वस्तू इकॉनॉमिक्समध्ये ना शब्द बघा, मार्केटमध्ये काय प्राइसला आहे, मग काय होईल, फॅक्टर कॉस्ट ऍड करू. सुरुवातीला 4 फॅक्टरमधनं येऊन ती गोष्ट बनली, आणि मार्केटमध्ये कधी गोष्ट ती धरली जाईल की काय प्राइसला आहे नेमकी, तर गव्हर्नमेंटचा टॅक्स लागल्यावर. पण मग सबसिडी मायनस करायची त्यामधनं, कारण की सबसिडी ही खरी मार्केट प्राइस दाखवत नाहीये. 10 रुपयाचा तांदूळ असेल, 6 रुपये गव्हर्नमेंटने सबसिडी दिली, तर मग ती खरी मार्केट प्राइस दर्शवते का, नाही. म्हणून मग इथे सबसिडी मायनस केली. पुढे 2 कन्सेप्ट बघूयात आपण. एक म्हणजे नॉमिनल GDP आणि दुसरं आहे ते रिअल GDP. तर समजा एक उदाहरण घेऊयात पेन्सिलचं. म्हटलं प्रधानजी परत एकदा की विषय काय व्हायला लागला, हे बघा असा विषय होतोय की समजा 5 रुपये पेन्सिलची प्राइस आहे आणि 20 पेन्सिलींचं प्रोडक्शन केलं 2011 मध्ये. पण नंतर काय विषय झाला की 2012 मध्ये 6 रुपये पेन्सिलची, 1 रुपयांनी वाढली ना पेन्सिल, आणि 19 पेन्सिल हे प्रोडक्शन झालं, बरोबर. तर ते किती प्राइस होईल त्याची, 114. त्यानंतर 20 मध्ये असंच करत 7 आणि 18. इथं काय होतंय, हे प्रोडक्शन कमी होतंय, बरोबर. पण प्राइस तर इकडं इन्कम तर जास्त वाढतोय. कशामुळे, इन्फ्लेशनमुळे, बरोबर. तर असं वाटतंय की अरे वा वा वा, GDP तर वाढत चाललाय. पण नाही, मग याला बोलतात नॉमिनल GDP. पण असं एक वर्ष धरलं जातं की जिथं की प्राइस जास्त वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. मग त्याचं त्याचे इयर आहे त्याला म्हणतात बेस इयर, आणि तोच आहे म्हणून नाव काय, नॉमिनल GDP आणि रिअल GDP. त्यामुळेच त्याला रिअल GDP असं म्हणतात. तर आता मला एक सांगा की रिअल GDP आणि नॉमिनल GDP एकत्र असेल का, एकसारखा असेल का? तर उत्तर आहे हो. कधी, बेस इयरला, कारण की ह्याच वर्षी तर नॉमिनल आणि तो एकच असेल. ओके, सिंपल. आता GDP डिफ्लेटर आहे, म्हणजे नेमकी बेस इयर आणि आता जे नॉमिनल इयर आहे त्यात किती काय डिफरन्स चालू आहे, किती डिफ्लेक्शन आहे. तर मग त्याचा फॉर्म्युला आहे की नॉमिनल GDP आणि अपॉन रिअल GDP इंटू 100. ओके, हा आहे GDP डिफ्लेटरचा फॉर्म्युला.